नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, समजा तुमच्याकडे लहानसं कडीपत्ताचं रोप असेल तर त्याची वाढ तुम्ही झपाट्याने कशी करू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चला व्हिडिओला सुरू करूया। जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो, मी दोन्ही जे झाड आहे त्या आजूबाजूलाच ठेवलेले आहे। सगळ्यात पहिले हे जे कडीपत्त्याचं झाड आपण पाहू शकता, या रोपाला असं कसं आपण छान असं मोठं करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले पॉईंट मित्रांनो पाहू शकता, कडीपत्त्याचं झाड किती चांगलं आहे आणि हिरवगार आहे। आता पूर्ण फोकस घेऊन येऊ मित्रांनो या लहानशा रोपावर। तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला स्टेप सांगतो मित्रांनो, ते सिंपल स्टेप तुम्हाला फॉलो करायचे जेणे की तुमचं झाड खूप चांगल्याने त्याची वाढ होणार। तर सगळ्यात पहिले आता मित्रांनो काय करायचं आहे, हे जे कडीपत्त्याचं झाड आहे, स्टेप 1 काय करायचं आहे, नर्सरीपासून आणलं असेल किंवा कोणाकडनं आपण घेऊन आले असाल असं लहानसं रोप मित्रांनो, तर तुम्हाला याला थोडे दिवस शेड एरियामध्येच ठेवायचं आहे। एकदम डायरेक्ट त्याला कोणत्या नवीन कुंड्यांमध्ये नाही लावून द्यायचं। आणि मग जसेच मित्रांनो एखादा आठवडा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा मिनिमम 5 दिवस तरी ठेवायचा आहे। थोडे दिवस त्याला सेट होऊ द्यायचं आहे आपल्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये मित्रांनो। सेट झाल्यावर मग याला आपल्याला नवीन कुंड्यांमध्ये लावायचं आहे। नवीन कुंड्यांसाठी मित्रांनो आपल्याला जे मोठ्या कुंड्या असतात मित्रांनो ते सिलेक्ट करायला पाहिजे। एकदम पण नाही की खूप मोठी तुम्ही कुंडी घेऊन घेतली जेणे की मित्रांनो त्याचं जे पाण्याचं वाढ आहे ते होणार नाही आणि जे मुळं आहे म्हणजे रूट्स आहे, रूट्सचंच डेव्हलपमेंट होत राहील जेणे की झाड वर वाढणारच नाही। हे तर आता मित्रांनो बियाणीच तयार होऊन गेलं होतं। जसं पाहू शकता की बाजूलाच झाड होतं, तर याची बिया पडल्या, तर त्याच्यामुळेच हे जे झाड आहे लहानसं या कुंडीत तयार होऊन गेलं होतं। तर मी याला याच्यात कुंडीमध्ये नाही लावलेलं आहे। समजा पण तुम्ही असं माझ्यासारखं लहानसं रोप आणलं आहे तर सगळ्यात फर्स्ट पॉईंट मित्रांनो, अशी जी कुंडी येते एवढ्या आकाराची, एवढ्या शेपची पाहू शकता, एवढ्या साईजचीच मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे कुंडी। सगळ्यात पहिला स्टेप, अजिबात असे मित्रांनो जे मोठ्या मोठ्या कुंड्या आहे याच्यामध्ये नाही लावायचं झाडाला। लावलं तर फंगसनी पण समोर जाऊन मरू शकते झाड आणि झाडाची वाढ पण खूप लवकर नाही होणार। समजा आपल्याला चांगले पानं पाहिजे आणि झाड खूप चांगलं मोठं पाहिजे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे मित्रांनो, लहान जे कुंड्या असतात एवढ्या जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता इकडनंच तुमच्या रोपाला लावून सुरुवात करायची आहे। तर जसं आता हा लहानसा रोप आहे तर त्या कुंडीमध्ये आपण लावून देऊ मित्रांनो। हा झाला फर्स्ट पॉईंट। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, झाडाचं काय करायचं आहे, तुम्हाला हलकीशी हे करायची आहे, पिंचिंग आणि प्रूनिंग करायची आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं असते, याला जास्त काही आपल्याला कटाई छटाई नाही करायची। लहानसा बारीक झाड आहे तर सिंपल स्टेप फॉलो करायचे। काय करायचं, हे खालचे जे पानं असतात मित्रांनो हे तुम्हाला झाडाचे काढून द्यायचे असतात। हे सगळे असे खालचे पानं काढून टाका जे पण मातीशी एकदम खूप जवळ असतात। आणि झाडाचे पण कसे काही काही पानं मित्रांनो इथे एकदम लागून असतात ना आपल्या मातीला, तर ते पण जे कॉन्टॅक्ट होतात आहे ते पण तुम्हाला हटवून द्यायचे। यांनी कसं होणार, ते काही कामाचे नसतात, ते झाडाला खराब करत असतात, तर ते पानं पण तुम्हाला हटवून द्यायचे आहे झाडापासून। मग अशी झाल्यावर पाहू शकता आता ही स्टेम पूर्ण मोकळी झाली आहे मित्रांनो, ही ग्रोथसाठी आता तयार झालेली आहे। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, आता झाडाला काय करायचं आहे, पिंच करायचं आहे। तर आता झाडाची पिंचिंग कशी करायची मित्रांनो ते बघून घेऊ। तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे मित्रांनो, अशी टिप धरायची आहे झाडाची आणि ही अशी सिंपल तोडून द्यायची आहे। जसं व्हिडिओमध्ये पाहिलं हे असं सिंपल मित्रांनो तोडून द्यायचं आहे आणि हा हिस्सा आता तुटला। तर आता हे जे आहे मित्रांनो, हे पार्ट तुटला आहे, यालाच मित्रांनो पिंचिंग म्हटलं जाते। आणि हे जे पिंचिंग आहे समजा हे तुमच्या झाडावर केलं तर याने मित्रांनो ग्रोथ खूप फास्ट होईल। आता इथे काय होईल मित्रांनो, आता ही आपण तोडली आहे फांदी, तर इकडनं आता ही अशी वरवर नाही वाढणार। आता हे जे आहे बुशी होणार आणि याला आजूबाजूनी नवीन फांद्या फुटतील आणि मित्रांनो हे झाड आता मोठं होत जाईल। तर ही झाली स्टेप। त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे मित्रांनो, याला लिक्विड फर्टिलायझर टाकायचं आहे। माझ्या चॅनलवर व्हिडिओ आधीच टाकून ठेवला आहे लिक्विड फर्टिलायझरवर, तर ते नक्की तयार करा आणि या झाडाला टाका। पुढचा आहे मित्रांनो मग खत पण टाकायचं आहे झाडाला। तर खत कोणते कोणते टाकायचे असतात, सगळ्यात पहिले इनिशियल ग्रोथसाठी मित्रांनो जे आहे याचे पानं जशी हिरवेगार आहे याला नायट्रोजनची गरज आहे। नायट्रोजनसाठी मित्रांनो आपल्याला तिघांवरही मित्रांनो मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। जसं गांडूळ खत आहे, किचन वेस्ट कंपोस्ट आहे किंवा शेणखत आहे, तिन्ही याच्यावर व्हिडिओ मी बनवून ठेवला आहे। तर नक्की पाहा, घरच्या घरी कसं तयार करायचं आणि झाडात कसं वापर करायचं मी माझ्या चॅनलवर आधीच टाकून ठेवलेलं आहे। मग आता या कडीपत्त्याच्या झाडाला तुम्हाला दर 15 दिवसापैकी हे टाकायचं आहे। हे झाली पुढची स्टेप। मग आता काय करायचं असते मित्रांनो, शेणखत जसं दिलं तर काही यांनी काय होणार, नायट्रोजन मिळणार झाडाला आणि झाडाचे जे पानं आहे ते लवकरात लवकर नवीन पानं येतील आणि जे ब्रांचेस वगैरे आहे मित्रांनो त्याची जी ग्रोथ आहे खूप फास्ट होईल। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, याच्यावर तुम्हाला जे सरसो खली असते ते पण थोडीशी वापरायला पाहिजे। ॲप्सन सॉल्ट जे असते मित्रांनो त्याचा पण वापर करायचा आहे। ॲप्सन सॉल्टनी जे पानं आहे खूप हिरवेगार होतात मित्रांनो आणि जे झाडाचे वाढ आहे ती पण खूप चांगली होते। मॅग्नेशियम सल्फेट असते मित्रांनो, त्याचं पण नक्की वापर तुम्हाला या झाडामध्ये करायला पाहिजे।
आणि मित्रांनो, जसं जसं तुमच्या झाडाची वाढ होत जाईल मग तसंच तुम्हाला कुंडी जी आहे बदलत राहायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगमध्ये ती लहानशी कुंडी घ्यायची आहे, त्याच्यानंतर मग तुमचं झाड मोठं झालं की अशा साईजची कुंडी घेऊ शकता. आणि जेव्हा ते एवढं अजून या झाडाला जसं पाहू शकता याच्यापेक्षा अजून मोठं होऊन जाईल मित्रांनो, मगच तुम्हाला जसं मी या मोठ्या कुंडीमध्ये लावलेलं आहे झाड, जसं पाहू शकता एवढ्या याच्यात लावायचं आहे. आणि हे पण झाड मित्रांनो केव्हा रिपोर्ट केलं जाईल, जेव्हा याची साईज अजून एवढी होऊन जाईल. याच्यापेक्षा अजून फार मोठं झाल्यानंतरच मित्रांनो याला मी याच्यातनं काढून लावेल. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या मित्रांनो, तर हे टिप्स नक्की फॉलो करा, जेणे की तुमचं पण असं लहानसं कढीपत्त्याचं रोप जे आहे ते असं छान कढीपत्त्याच्या झाडामध्ये तयार होऊन जाईल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, मी कढीपत्त्याच्या झाडाला काही खतं तुम्हाला टाकायला सांगितले होते, त्याची प्लेलिस्ट इथे येत असेल, त्या प्लेलिस्टला क्लिक करून ते जे खतं आहे मित्रांनो नक्की पाहाल. त्या खतं जे आहे तेच तुम्हाला तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला पण टाकायचे आहे. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिलं आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही पण प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.